घरून गेला तर चांगला गेला. 1:30 वाजता घरून जेवण करून गेला. आणि नंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तो गेलेलाच होता. माझी आई आहे का म्हणून सकट विनंती आहे की त्याला न्याय मिळावा. शक्यतो तर असंच वाटतंय, कारण इकडे राजकारण बदलायला आणि आता नाईलाज आहे की राजकारणात आम्हाला यावं लागेल. आता काही दिवसानंतर आमची एखाद्या चालू आहे. काय म्हणत उलटी केली त्यांनी. उलटी केल्यानंतर फौजीचा भाग खाल्ला होता. म्हणजे सकाळी काय करायची सारखं वाटतंय. तो स्वतः मेडिकलचा स्टुडंट होता आणि मग परभणीला गेलो होतो. म्हणजे त्याला असा त्रास झाला होता. तर ठीक आहे, त्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात एकदम असंच खेळ झाला. तिथे आतमध्ये आल्यानंतर ECG काढला. डॉक्टरांनी सांगितलं सिव्हिअर अटॅक आहे. आणि मीनवाईल आम्ही डॉक्टरच्या केबिनमध्ये बोलत असताना तो ECGच्या टेबलवरनं खाली पडला. तुझ्या काय म्हणतात? मोठा प्रॉब्लेम झाला. घरून गेला तर चांगला गेला. 1:30 वाजता घरून जेवण करून गेला. आणि नंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तो गेलेलाच होता. तो माझी आई आहे का म्हणून सकट विनंती आहे की त्याला न्याय मिळावा. आता स्वभाव असा होता की कोणत्याही कामात जायचं, कोणालाही मदत करायचं. प्रत्येक गोष्टीत समजा शेतीविषयी असो, विद्यार्थ्यांविषयी असो, त्यामुळे कोकण म्हणजे शक्यतो तर असंच वाटत आहे, कारण इकडे राजकारण बदलायला आम्ही तर कधी पडलो नाही. कधी आणि आता नाईलाज आहे की राजकारणात आम्हाला यावं लागेल. नाही तर काही दिवसानंतर आमची एखाद्या चालू राहायची. तू काय करतो? मी LLB करतो मुंबईला. हां, ठीक आहे, मी चेक करतो आणि मी कळवतो. आणि मला काळजी घ्या. माझी स्वतःची परिस्थिती मला पण प्रवेश करायचं. जरूर करू. हे जर दिवस जाऊ दे बरं का. याच्याशी बोलतो आपण करू. ते पण जिल्हा लेवलवरती मला वरतीच घ्या, कारण या जिल्ह्यात बाहेर उतरायचं. करू नक्कीच. कुटुंब वाऱ्यावरच म्हटलं तरी चालते. लहान मुलगा होता गेला. हे 2 आहेत. सांगायचं तर काहीच नाही आहे. काय बोलावं हे पण समजत नाही. कसं जगावं हे पण सुचत नाही. राज ठाकरे नेमकं काय बोलले तुमच्याशी? काय आश्वासन दिलं त्यांना, बाकी तर काही बोलले नाही. काय आश्वासन काय दिलं? हा, पाहू म्हणत कोण आहे असं काय आहे तो. पक्षाप्रती वगैरे पक्षाच्या नेते नाही, असं काहीच नव्हतं. तो घरून निघून जात होता, सांगत नव्हता. पण त्या दिवशी गेला तर तसा वापसच आला नाही. आणि बरं तो म्हणते कोणीच म्हणते त्याला अटॅक आला, त्याची छाती दुखत होती. असा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याला छाती दुखत नव्हती. अटॅक असता तर रिपोर्टमध्ये आला असता ना. मग त्याच्या रिपोर्टमध्ये अटॅक नाही आहे.